हॅलो उदयजी. हॅलो अंजली जी. हॅलो नमस्ते मॅडम. मॅम. हॅलो. आजचा पॉडकास्ट हा खूप स्पेशल आहे कारण एका वेगळ्या सब्जेक्ट वरती आहे. टुडे आजचा पॉडकास्ट इज फॉर दोज व्हेरी फ्यू लकी पीपल हु कम फ्रॉम अ व्हेरी स्टेबल बॅकग्राऊंड, ज्यांना फार काही मेजर ट्रॉमाज नाही आहेत, प्रॉब्लेम्स नाही आहेत लाईफमध्ये, पण कुठेतरी ग्रोथ अडकलेली आहे. त्यांना जिथपर्यंत पोहोचायचंय ते पोहोचू शकत नाहीयेत. आणि सो तुमचा प्रवास देखील असाच होता आणि हे सगळं ज्या वेळेला हे अडथळे देखील तुम्ही सरपास केलेत, त्यानंतर तुम्ही आज ज्या लेवलला आयुष्य जगताय, तुम्ही ज्या लेवलला आज समाजाची मदत करू शकताय. सो असे आपल्यातली जी लोक आहेत त्यांच्याकरता तुमचा पॉडकास्ट आज खूप इंटरेस्टिंग असणार आहे. सो उदयजी, आपण तुमच्यापासून सुरू करूया. इफ यू कुड टेल अस मोर अबाउट युअर सेल्फ, व्हॉट यू डू अँड हाऊ ऑल दिस हॅज बीन बेनिफिटिंग यू इन युअर वर्क, इन युअर करिअर. आज तुम्ही एक सीईओ म्हणून ज्या वेळेला एक पोझिशन हेड करता, सो हे जे सगळं कॉर्पोरेट कल्चर आहे, तो जो सगळा स्ट्रेस आहे, सो हाऊ हॅज ऑल दिस हेल्प यू? शुअर मॅम. मॅम, आय एम बेसिकली अन इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट. मी मास्टर्स केलं आहे मार्केटिंगमध्ये. आय हॅव डन माय ऑपरेशन्स रिसर्च ऑल्सो अँड माय कम्प्युटर मॅनेजमेंट. आता मला इंडस्ट्रीमध्ये 30 वर्ष झाली होती जेव्हा सरांचं आणि तुमचं इंट्रोडक्शन झालं आहे. आय वॉज वर्किंग फॉर कंपनीज लाईक लार्सन अँड टुब्रो अँड नाव आय एम विथ अ ग्रुप ऑल सांगीज वेअर, जिथे मी इंजिनिअरिंग डिव्हिजन हेड करतोय त्यांचं. हो, आम्ही ग्रेट. ऑक्सिजन गॅस प्लांट मॅन्युफॅक्चर करतोय. आणि अंजली इज बेसिकली अ न्यूट्रिशनिस्ट. She has her own club and now she operates from home. She has a clientele also in ग्रेट. different states. तर मॅडम, असं झालं होतं जेव्हा आम्ही तुमच्याशी आणि सरांशी 2014 मध्ये कनेक्ट झालो. वी वर लिडिंग अ व्हेरी कसं स्टेबल. कनेक्ट झालं म्हणजे हाऊ डिड यू ऑल कम? One अंजली. of my friend she introduced, and ओके. and she didn't join us, and she later on she left, and now she is suffering. But I asked her to join again, but she is not interested. But we were so happy that we are grateful for her also, because of her we met you people. ग्रेट, बिकॉज ग्रेट. ते भंडारी हॉल इज समवेअर इन 2014. हो. आमच्या केसमध्ये असं झालं मॅडम की वी हॅव ओनली वन सन, सिद्धार्थ. ही वेंट टू US टू डू हिज मास्टर्स. तर फॉर अस लाईफ वॉज स्टडी. इट वॉज अ स्मूथ गोईंग. पण आमच्या अशा इच्छा होत्या की we should move out. I mean, we should do something for the society and we should have a wider circle of influence. We did everything for us, for our family. पण somewhere down the line, we were not very contented, happy. आणि जसं तुम्ही म्हणतात ना, सर पण म्हणतात, सुकून हा फॅक्टर नव्हता आमच्यात. मग आम्ही when we got introduced, when we attended your first lecture, तर it was so scientific and so appealing. We decided की now there is no going back. आणि from that day onwards, if I am in India or in Mumbai, I have not missed any of your or sir's session. Be it power tapping, be it angels, be it Mani Upasana, recently Shivoham, or even Saptachakra Shuddhi. I have experienced a tremendous shift in what I have been going before joining you all and after joining you all. लाईफमध्ये बघा मॅडम, सर्वांना चॅलेंजेस असतात. बरोबर. एव्हरीबडी इज फायटिंग हिज ओन बॅटल ॲट अ पर्सनल लेवल, ॲट अ कॉर्पोरेट लेवल, ॲट अ प्रोफेशनल लेवल. काहींचे दिसतात, काहींचे दिसत दिसत नाहीत. आणि नाहीत. काय असते की वी हॅव एबिलिटी टू सस्टेन इट, बट मेनी ऑफ देम डोंट हॅव इट. आणि आवर प्रॉब्लेम्स आर मोर कॉम्प्लिकेटेड, मोर डिफिकल्ट कम्पेअर्ड टू अदर्स. तर त्याच्यासाठी काय व्हायचं की आय यूज टू स्पेंड लॉट ऑफ माय टाइम अँड रिसोर्सेस सॉल्विंग प्रॉब्लेम्स. आता जेव्हा आपले इंटेन्शन आहेत की टू डू समथिंग बिगर फॉर द सोसायटी, फॉर अ वायडर सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स, देन यू नीड मनी एज वेल एज रिसोर्सेस. तर what power tapping has done is it has helped me to solve all my day-to-day problems in the corporate sector. आता in my case, मॅडम, असं आहे की I deal with lot of business associates, right from my vendors to suppliers to my customers, आणि of course with the labor, because we have about 100+ people. तर त्यांच्या प्रॉब्लेम्स असतात. तर ऑल these things have different problems with different dimensions. तर त्या सॉल्व्ह करायला यू हॅव टू हॅव अ कॉन्सन्ट्रेटेड फोकस अप्रोच ऑन इट. बिफोर मनी उपासना और बिफोर पावर टॅपिंग, I was very much, I mean, I had to do a lot of shifting the priorities in getting the job done. So my concepts became very clear as in when I progressed with all the sessions of yours. I have to mention a particular incident during COVID period, for instance. त्या काळात मॅडम, I had finished 5 years with you all.
तुमच्याबरोबर हम्म. 5 वर्ष झाली होती मला. तर इट गेव मी लॉट ऑफ स्ट्रेंथ अँड लॉट ऑफ इन्साइट इन टू हाऊ टू अप्रोच द प्रॉब्लेम्स. तर वी आर आणि वन. तुम्ही इमर्जन्सी सर्व्हिसेस मध्ये आहे ना? एक्झॅक्टली, वी आर इन टू ऑक्सिजन प्लांट मॅन्युफॅक्चरिंग. सो तर आय हॅड इट टू वॉज अ हाय प्रेशर जॉब ॲट दॅट टाइम. 18 hours ऑफ माय टाइम, आणि आय हॅव कस्टमर्स इन 90 कंट्रीज वर्ल्ड वाईड. पण प्रायोरिटी वॉज इंडिया. पॅन इंडियामध्ये पण भरपूर कस्टमर्स होते, आणि दी फोन्स यूज टू रिंग कंटिन्युअसली बिकॉज आय न्यू मोस्ट ऑफ देम हू हॅड दिस प्लांट्स वेर सप्लाइंग मेडिकल ऑक्सिजन. तर इव्हन त्या केसमध्ये सुद्धा एकतर एव्हरीडे सर यूज टू, आणि तुम्ही आम्हाला गाईड करत होतात, तो दॅट 1 hour वॉज रिझर्व फॉर यू ऑल, अँड आय नेव्हर यूज टू डू माय ऑफिशियल वर्क. बट त्या एका तासात जे काही मी शिकलो किंवा जे काही मला स्ट्रेंथ मिळाली, आय यूज टू एन्श्युअर की राहिलेल्या वेळात आय कुड टेक केअर ऑफ ऑल दी अदर इव्हेंच्युअलिटीज. आणि मॅडम असं आहे की बिकॉज ऑफ दी स्ट्रेंथ वॉट आय कुड गेन, वी आर व्हेरी वन ऑफ द व्हेरी फ्यू कंपनीज वेअर आम्ही प्रत्येक महिन्यात फुल सॅलरी सगळ्यांना दिलेत. वी डिड नॉट रिट्रेंच इवन अ सिंगल वर्कर throughout the COVID phase of 5 to 6 months, and we sailed out of it very smoothly. And that is how, I mean, we thought the full credit goes to what I learned from you all and ma'am. And virtually, I used to do power tapping every day for small problems, so that the universe conspired, and then it ensured that some of them got solved on their own, and some of them people supported me without my getting totally involved. I mean, that is how it was so miraculous. आय मीन आय हॅव गॉन थ्रू इट, सो आय नो इट. पण एक सांगणं कठीण वाटतंय मला की लोकांना की कसं पीपल हॅव टू एक्सपिरियन्स इट मॅन. एक्झॅक्टली. मगच तुम्हाला कळेल की काय इश्यू आहेत ते म्हणून. बऱ्याच वेळेला प्रॅक्टिकल लाईफ आणि आपण जे शिकतो ह्याची सांगड घालणं किती डिफिकल्ट असतं. बट Exactly. वेन यू आर ॲट दिस पोझिशन अँड यू सी की इतकं चॅलेंजिंग आहे सगळं, हो, जोपर्यंत आपली मनस्थिती सरळ म्हणजे आपली मनस्थिती सेन असेल तरच या सगळ्या गोष्टींना अर्थ आहे. एक्झॅक्टली मॅडम. सी दॅट हॅपन ॲट अ प्रोफेशनल लेवल. इव्हन ऑन पर्सनल लेवल पण काही आजारपणा होता आमच्या. वी हॅव लॉट ऑफ सिनियर सिटीजन्स इन माय फॅमिली. आता त्यांच्या सगळं 80+ जे आहेत, त्यांचा आजारपणा, कोणाला काय रेमडेसिवीर घेऊन द्या किंवा कोणाला अजून काही ऑक्सिजनच्या वगैरे किंवा जे काही प्रॉब्लेम असतील, विथ मी लकीली मॅडम सगळं सुरळीत व्यवस्थित झालंय. आणि देर वेर नो कॅज्युअलिटीज इन माय फॅमिली or even in my friend circle for that matter. आता even I am surprised at times ki how it could have happened. But somewhere down the line, all the forces in the universe ensured ki I got the help at the right time. And sir, madam, ki every time it cannot be coincidence. तर समथिंग वॉज वर्किंग बिहाइंड इट. आय लव्ह द वर्ड कन्स्पायर्ड दॅट यू युज्ड. या, तर तसं आहे मॅम. तर दॅट वॉज वन पार्ट वेअर वी सेल थ्रू स्मूथली. ऑन द पर्सनल फ्रंट असं झालं मॅडम की सिद्धार्थ वॉज स्टडिंग इन US. तर वन फाईन डे वी गॉट अ कॉल. ही डिसाइडेड की he'll marry a girl who is studying with him. He was on the job. She's an Indian of Indian origin. पण देन वी आर फ्रॉम an ऑर्थोडॉक्स बॅकग्राऊंड. आई वडील म्हणजे जे असतील, तर आम्हाला ते सडनली म्हणजे वी कुडंट डायजेस्ट इट. तर त्यावेळेला सरांचं इट्स ओके हा कन्सेप्ट लक्षात आला आधी. तर आय डेंट रिॲक्ट. अंजली सुद्धा रिॲक्ट नाही केलं. आणि वी डिसाइडेड की ओके, इफ ही इज हॅपी वी आर हॅपी. आय थिंक आपण या गोष्टीवरती आयटीसी मध्ये बोललो पण होतो. आय एक्झॅक्टली. थिंक तेव्हा आयटीसी ला सेशन्स हो चालू हो हो होते. मॅडम, हो. तर त्याच्यात तर असं आम्ही डिसाईड केलं की इट वॉज समथिंग व्हेरी डिफिकल्ट फॉर अस टू डायजेस्ट, पण सिन्स ही इज हॅपी विज हॅपी हा प्रकार झाला. तो वेन एव्हरीथिंग वेंट थ्रू, इट सो हॅपन्ड दी गर्ल्स साइड, दो दे आर व्हेरी गॉड फिअरिंग पीपल, इंडियन्सच आहेत ते, त्या म्हणाले की त्यांच्या मॅक्झिमम फॅमिलीमध्ये सिनियर सिटीजन जास्त आहेत, दे कॅनॉट ट्रॅव्हल फ्रॉम US टू इंडिया, आणि ते तिथे दे विल गेट मॅरिड देअर ओनली. दॅट वॉज वन मोर प्रॉब्लेम फॉर अस. कारण ही इज अवर ओनली सन, आणि मी आय एम द एल्डेस्ट फ्रॉम माय फादर्स साइड अँड मदर्स साइड. तर मॅक्झिमम पीपल वॉन्टेड टू अटेंड इट. तर आता फायनली वी नॅरो डाऊन टू अबाउट 42 ऑफ देम टू टेक अस अलॉंग विथ अस ओव्हर देअर. आता तुम्ही बघा मॅडम, वॉट एव्हर सर्टन कॉस्ट आर देअर, हावेवर कम्फर्टेबल वी मे बी, apart from that, to get a visa interview from US embassy is very challenging and very difficult. तर अक्षरशः अंजली knows, Yeah. she and me used to tap daily on that. And everybody cleared their visa, Visa. everything, and रेकॉर्ड 100%. कोणी नाही गेलाय. आणि वी कुड टेक 42 ऑफ देम विथ अस. आता एकदा तिथे गेल्यानंतर मॅडम असं आहे की इतक्या लांब गेल्यानंतर लोक लवकर येणारच नाहीत. दे वर एक्सपेक्टिंग की दे विल बी देअर फॉर एटलीस्ट 10-12 days, 2 weeks, वॉट एव्हर. 1 week तर लग्नात गेलं. त्याच्यानंतर
मग 15 days I had to arrange some sightseeing for them. It was so much of uh, resources and energy I had to spend on it, even Anjali for that matter, or even our relatives. But you will not believe, madam, I uh, financially it never hurt me. Means असं मला झालं नाही की I had to borrow from somebody. With whatever resources I had, I could manage it. 95% it was okay. 100% तर मॅडम कोणत्याही गोष्टी परफेक्ट होत नाहीत कोणाच्या. पण everybody was surprised how was it a smooth sailing. Then again I realized ki what must have happened. Whatever I had Again, a learned, conspiracy. absolutely. So the universe supported me in such a way that whenever I narrate this or think about it, it really seems that some miracle has happened somewhere down the line. We did remember you and sir whenever we were in a dilemma as to what to do, what decisions we had to take. So that was a second experience for us, which endorsed our faith in whatever we were doing. And then subsequently we had Shivoham, which had a very beautiful effect for us. इन ऑल दिस प्रोसेस मॅम काय झालं म्हणजे की आम्हाला कधी असंच वाटलं नाही की वी वेर नॉट हॅव्हिंग एनी सॉर्ट ऑफ काय म्हणतात त्याला समाधान आपण जे म्हणतो ना हा शब्द जो आहे आम्हाला वाटलं की वॉट एव्हर वी डिड आय मीन इट वॉज गुड फॉर मोस्ट ऑफ देम आणि इट गेव अस satisfaction and peace of mind. So these two incidents were some of the major milestones post our being associated with you. आता कमिंग टू दी डे टू डे लाईफ व्हॉट वी आर लिडिंग तर अंजली पण सुद्धा शी हॅज अर ओन क्लायंट बेस तर माझं तरी कॉर्पोरेट लाईफमध्ये आहेतच पण वी हॅव स्टार्ट एन्जॉईंग व्हॉट एव्हर वी आर डुईंग irrespective of the outcomes or irrespective of whether we are able to satisfy everybody or not internally आम्हाला असं वाटायला लागलंय की वी आर ॲट इज बेसिकली आणि समवेअर डाऊन द लाईन आय मीन इट इज फ्रुटफुल आय मीन आम्ही जे करतोय इट इज गिव्हिंग अस some benefit or the other. तर त्यामुळे वी आर व्हेरी मच कन्व्हिन्स्ड आणि वी आर व्हेरी मच डिटर्मिंड नाव की ह्याच्या पुढे सुद्धा आता आय एम इन माय अर्ली 60s अंजली इज इन द लेट 50s and we are here only. Siddharth is over there, my mom is with me, but then whatever time we devote, एक तो religiously we are following whatever morning routines sir and you all have taught us, plus all your sessions we do attend. And whatever time is available with us, in that time only we are able to manage all the things smoothly and perfectly without any hindrances whatsoever. So that is how I mean things have been comfortably moving with us. And as I said earlier, I'm repeating again, we didn't have any problem as such before we joined Money Upasana or power tapping. We had a broader vision of life आणि आम्हाला वाटलं होतं की we have to improvise ourselves. Whatever we are doing today, we have to improve on all the fronts, on a professional front, on a personal front. We have to gain out of it. On that basis, we joined, and today we are very happy that we are associated with you all, and it has served the purpose of joining. And day after day, we are realizing that ultimately, whatever objectives we want to achieve, we are in the right direction. आणि आज इमोशनल हेल्थ हा इतका मोठा इश्यू आहे. Absolutely, madam. पीपल आर स्ट्रगलिंग टू फील गुड. Exactly. अँड इकडे म्हणजे वी आर लिटरली सो लकी की एव्हरी डे वी एक्सपिरियन्स दॅट. म्हणजे खरंच आपल्या आयुष्यात जर हे किंवा हे कळलंच नसतं जर आपल्याला आज इट्स अ रॅट रेस आउट देअर. म्हणजे Okay, एव्हरीबडी madam. वी जस्ट नीड अ रिझन टू फॉल इन टू डिप्रेशन अँड एन्झायटी. Exactly. पण फॉर्च्युनेटली वी आर जस्ट सेलिंग सो स्मूथली थ्रू एव्हरीथिंग. अँड जे काही रॅपिड्स पण येतात त्या सेलिंग मध्ये वी जस्ट ड्रिफ्टिंग. अच्छा मॅडम मी आता कन्व्हिन्स्ड आहे की देर इज नो प्रॉब्लेम ऑन अर्थ विच आय कॅनॉट सॉल्व. Just tapping helps a lot. तुम्हाला उदाहरण देतो आता ज्या काही छोट्या प्रॉब्लेम्स असतात म्हणा डिलिव्हरीच्या म्हणा किंवा कस्टमर्स आर गेटिंग अपसेट टुडे सर्व्हिस इंडस्ट्री इज व्हेरी डिमांडिंग. लोकांना आता फोन केलं तर त्यांना लगेच विदिन 24 hours दे वॉन्ट देअर प्रॉब्लेम सॉल्व. जसं बिल गेट्स म्हणतात बिझनेस ॲट द स्पीड ऑफ थॉट
आता लोकांचं असं एक्सपेक्टेशन आहे की इव्हन देअर प्रॉब्लेम शुड बी सॉल्व्ड ॲट द सेम स्पीड. अँड वेन दी एन्व्हायरमेंट इज सो चॅलेंजिंग, यू हॅव टू कीप पेस विथ इट, अदरवाईज यू विल बी लेफ्ट बिहाइंड. तर रिसेंटली मी सांगतो तुम्हाला, काही इश्यूज होत्या डिलिव्हरीच्या, ओव्हरसीज कस्टमर्सच्या. तर आय डिड टॅपिंग इन द मॉर्निंग अँड इन अबाउट नेक्स्ट 3-4 days टाइम इट गॉट सॉल्व्ड ऑन इट्स ओन. आय डोंट नो हाऊ इट हॅपन. Where the customers said कि okay ठीक है, we manage, we don't take it in a negative stride, you take your time. Somewhere it happened on their own, somewhere there were options available, somewhere there were alternatives available, and these things I have never experienced earlier. तर अच्छा, तिथे प्रॉब्लेम्स लवकर सॉल्व्ह झाल्यामुळे काय होते की आय एम गेटिंग मोर टाइम टू डिवोट टू माय एरियाज वेअर आय वॉन्ट टू फोकस. लिटरली आय एम इन टू माय सोसायटी इन अ फुल वे, आय एम इन टू एन एनजीओ इन अ फुल वे. आमच्या समाजात We सुद्धा would आहे. like to know more about it. या, तर आता बेसिकली सोसायटी म्हणजे वी आर हॅव्हिंग अ 202 फ्लॅट सोसायटी where I am handling as a committee member most of their matters. We have a huge pool also. We have a huge gym, whatever. Plus, it's basically a cosmopolitan society, and people have a lot of expectations, and most of them are uh, people who are from the film line. Arijit Singh is my neighbor for that matter. No. We have the Krishna, the comedian in our building. Earlier we had, Tapsi Pannu and Pariniti Chopra and all in our societies. So their expectations are also very high. But every time anything goes wrong, so then we are held responsible. So the pressure out there is very different. Plus, आमच्या community मध्ये I am also the president, for Konkani Saraswat Community Samaj. So there also we conduct a lot of programs. We do a lot of charity. We conduct blood camps. You are a philanthropist also. I have heard about it. लिटल लिटल वे मॅम, लिटल वे वॉट एव्हर. कारण आम्ही तेवढे मोठे नाही आहोत, पण जेवढं आहे तेवढं आम्ही लहान प्रमाणात करतो. आता ह्याच्यामुळे सगळं काय झालंय की सी अल्टिमेटली मॅडम, यू नीड मनी. तर व्हॉट मनी उपासना हॅज डन इज इट हॅज हेल्प मी टू इम्प्रूव्ह माय रिसोर्सेस. तर माझं जे काही अपार्ट फ्रॉम माय पर्सनल सेव्हिंग्स आणि त्याच्याशिवाय आय एम एबल टू गार्नर मोर फंड्स सो दॅट आय एम एबल टू डोनेट मोर. सी दॅट इज द अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह. आता असं नाही मॅडम, आता तुम्ही बघा, यू आर इम्प्रुव्हिंग लाईफ्स ऑफ थाउजंड्स ऑफ पीपल. पीपल हॅव डन मनी उपासना, सो दॅट सर्व्हिस इज, आय मीन, बियॉन्ड कम्पेअर. आता माझ्या केसमध्ये वी आर सपोर्टिंग अबाउट 100 फॅमिलीज इन द कंपनी. तर इनडायरेक्टली वॉट आय फील, त्यांचे जे ब्लेसिंग्स असतात ते कुठे ना कुठेतरी इट स्ट्रेंथन्स अस, हॅव्हिंग दोज फॅमिलीज. त्यांची मुलं वगैरे शिकतात, वॉट एव्हर. Even my credit card bills are more bigger than my income, but I don't know how everything the month Settle होता. It's taken I, care of. yes, Yeah, yes, it's taken care of everything on its own. on its own. So even I don't know from where I get the money. Sir, basically, madam, here this is a very positive approach from our side. It is an approach of improvising ourselves. It is an approach of upgrading us, help us to help others in whatever little more percentage wise way. What I was doing 10 years back, today I'm doing 50% more than what I was doing. Had I not involved myself into all this, it would not have been possible for me. I would have been in that groove where you can't come out. Perpetually day in, day out, I'm solving my own problems. पण ह्या केसमध्ये नाव 90% ऑफ द टाइम इज अवेलेबल मला, की मी काहीतरी क्रिएटिव्ह करू शकतो आणि जास्त लोकांना करू शकतो. तर आय एम लुकिंग फॉरवर्ड की पुढे सुद्धा दिस थिंग्स विल हेल्प मी मोर, अँड इट विल देर बी अ स्टेज वर आय एबल टू मच मोर टू द सोसायटी अँड टू द लार्जर सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स अराउंड मी. आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड टू कंटिन्यूइंग माय असोसिएशन विथ यू ऑल and gaining much more in the years to come. And I sincerely wish and pray that people realize की what are the tremendous benefits of it. मला एकच सांगायचं आहे मॅडम की देर आर लॉट ऑफ इंटँजिबल बेनिफिट्स. आपण बरोबर. लाईफमध्ये काय करतो की अरे मला जे दिसतंय, माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तेवढंच नाहीये. काही गोष्टी आपल्याला फिजिकली दिसत नाहीये. आपण जे ज्यांना हेल्प करतो तेव्हा त्यांच्या इमोशनल कंटेंटमध्ये वॉट एव्हर दे ऑल्सो इम्प्रूव्ह, इट इज नॉट फिजिकली अपरंट अँड सीन फॉर मी टू डिस्क्राईब. पण आत्ता मला कळते की हाऊ मेनी पीपल्स लाईफ आय हॅव इम्प्रूव्ड. These intangible benefits are far more than tangible benefits Yes, what we see in terms of money or in terms of whatever we give. तर डेफिनेटली. आणि तो एक कॉन्फिडन्स किती इम्पॉर्टंट आहे की काही झालं तरी वी नो हाऊ टू सॉल्व्ह इट, किंवा वी हॅव पीपल हु विल गाईड अस, definitely, हेल्प madam. अस, अँड विल कम आउट ऑफ एनिथिंग इन लाईफ. म्हणजे आपण इनडायरेक्टली किती गोष्टींपासून वाचलोय हे आपल्यालाच माहित नाहीये. आणि मॅडम मी असं बघितलं ना गेल्या 3-4 वर्षात
आय एम गेटिंग लॉट ऑफ रिस्पेक्ट. आता माझ्या ऑफिसमध्ये कसं आहे, पीपल फिअर मी. इन माय फॅक्टरी दे हॅव टू रिस्पेक्ट मी, दे हॅव नो चॉईस. पण आता पोझिशन वाईज. हा, पोझिशन वाईज. पण आता हे व्हॉलंटरी व्हायला लागले माझ्या कंपनीमध्ये सुद्धा आणि बाहेर सुद्धा. आय डोंट नो समहाव, आय मीन व्हॉट इट इज. तरी पण आता सकाळी जेव्हा आम्ही करतोय, सरांनी दिलेले तुमचं काय म्हणतात ते यंत्र वगैरे आहे ना, आपण Yeah, every त्याच्यावरती day. एव्हरीडे आम्ही करतोय सकाळी. आणि तुम्ही शिकवलेल्या त्या काही जे काही आहेत नॉर्म्स वगैरे ते पाळतोय मी. तर त्याच्याने मला वाटतं की समवेअर डाऊन द लाईन इट गिव्स अस लॉट ऑफ एनर्जी, आणि इट गिव्स अस अ डिफरंट अपील वेर पीपल स्टार्ट ट्रस्टिंग अस मोर. अँड आणि दॅट मला रिफ्लेक्ट्स फ्रॉम जाणवतंय, यू ऍक्च्युली. एक्झॅक्टली मला जाणवतंय हे. दे टेक मी फॉर फेस व्हॅल्यू, आणि बिफोर आय गो, इट इज लाईक दॅट सेइंग रेप्युटेशन प्रिसीड्स यू. तर जायच्या आधीच लोकांना असते की बाबा कोणतरी आहेत, वी कॅन ट्रस्ट हिम with our problems, or we can look up to him, or if he asks something, we can give him freely, so that right way it will go to the right people. आता असं आहे ना मॅडम की, सी अल्टिमेटली वी ऑल बिलीव्ह इन द युनिव्हर्सल फोर्स, बट द फोर्स कॅनॉट कम डाऊन अँड डू वॉट एव्हर इट हॅज टू डू. सो इट डज थ्रू पीपल लाईक अस ओनली. आता आपल्यासारख्या अँड यू लोकांना मेकिंग युअर सेल्फ अवेलेबल फॉर इट, हे किती महत्वाचं आहे. आता ते पण And I would just like to appreciate, I just love this thought of yours की कधी कधी कसं होतं, पीपल जस्ट फील की अरे काय आता माझं झालं ना सगळं, माझी मुलं सेटल झाली, माझं सगळं झालं. बट दिस थॉट ऑफ युअर्स इटसेल्फ की आय वॉन्ट टू कीप गोइंग, का तर ज्या वेळेला माझ्याकडे इम्प्रुव्हमेंट होईल, आय विल बी केपेबल ऑफ हेल्पिंग सो मेनी पीपल आउटसाइड. एक्झॅक्ट आज कितीतरी श्रीमंत लोक आहेत ज्यांच्या मुलांसमोर हा खूप मोठा प्रश्न आहे की आई बाबांनी सगळं केलेलं आहे, तर एक्झॅक्ट मी कशासाठी करू. पण ऍब्सोल्युटली. जर आपण उभं राहिलो तर आज आपण किती मोठ्या समाजाला सपोर्ट करू शकतो. आज स्मॉल स्केल एंटरप्रेन्योर्सचा इतका मोठा प्रॉब्लेम आहे दॅट द नेक्स्ट जनरेशन डझंट वॉन्ट टू जॉईन बिझनेस. का ऍब्सोल्युटली तर बाबांनी मर्सिडीज घेतलेली आहे, 4 फ्लॅट आहेत, मी असं करून किती करणार आहे. करेक्ट. पण कुठेतरी हा थॉट त्यांच्यामध्ये लहानपणापासून एम्बाईब करणं की इट्स नॉट ओनली फॉर यू, म्हणजे आफ्टर युअर पर्सनल गोल्स यू हॅव अ सोसायटी गोल. ऍब्सोल्युटली. सो दिस थॉट ऑफ युअर्स इज सो लवली अँड यू वर्किंग फॉर इट, हे इतकं इन्स्पायरिंग आहे. आणि एक माणूस बदलल्यावरती त्याचा परिणाम, त्याचं एनर्जी किती गोष्टींवरती ट्रान्झिट होते. इट जस्ट रेडिएट्स. यू आर ट्रान्सफॉर्मिंग सो मेनी लाईव्स विथ यू, इज सो ऑसम. मॅडम असं आहे, ती मेन बेसिक फंडा इज द युनिवर्स, द फोर्स जो आहे युनिवर्सचा, इट सीज की पीपल हु आर हेल्पिंग द मासेस, आणि इट स्ट्रेंथन्स अवर हँड्स. तर बाबा ही इज डुईंग आवर वर्क, सो वाय नॉट स्ट्रेंथन हिम हिज हँड्स मोर. एक्झॅक्टली. ही इज जनरेटिंग मोर एम्प्लॉयमेंट, सपोर्टिंग मोर फॅमिलीज, तर लेट अस स्ट्रेंथन हिम फर्दर. आणि अशा केसमध्ये काय होतं की वी नीड सम टूल्स. आता मॅडम माझं इतकं मॅनेजमेंटमध्ये एक्सपोजर आहे, बट जे सरांकडे तुमच्याकडनं शिकलोय, आय हॅव नॉट स्टडीड इन एनी ऑफ द मॅनेजमेंट सेमिनार्स व्हॉट हॅव अटेंडेड इन द लास्ट 41 years ऑफ माय करिअर पोस्ट माय एज्युकेशन, ग्रॅज्युएशन आणि मास्टर्स. तर ह्या सगळ्या आय विश सम युनिव्हर्सिटी स्टॉट इट प्रॉपरली, सो दॅट पीपल बेनिफिट आउट ऑफ इट. आता वॉट एव्हर, आय मीन ॲज सर ऑलवेज सेज, वी आर द लकी फ्यू टू नो अबाउट इट. And people who are ignorant about it, we wish and pray they also come into this fold and ऍक्च्युली. improve themselves and improve everybody else. तर ऍक्च्युली इट वॉज व्हेरी लवली टॉकिंग टू यू अँड व्हेरी इन्स्पायरिंग अँड व्हेरी मोटिवेटिंग. थँक्यू कारण मॅम. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो ना की अरे माझ्याकडे सगळं आहे किंवा असं काही प्रॉब्लेम नाही, मला मी काय करू. पण येस. हाऊ यू कॅन कीप गोइंग, मोर ऑफ इम्प्रुव्हिंग युअर सेल्फ. you your transition reflects on everything that surrounds you. ऍब्सोल्युटली मॅम. So nice talking to you today. थँक्यू मॅम. Thank वी you. रेसिप्रोकेट हार्टली. नमस्ते. Yes. Thank you. Thank you, ma'am.